अध्याय 23. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु दत्तात्रय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोटी खास बागेत दर्शन येचू आणि सेवक जनासहित पुराण पुरुष यतीश्वर भगवंत होते विराजित एकेकाली. तेव्हा गिरीपुरी भारती यती दीक्षेतील 3 गोसावी मुंडी शक्ती प्रबल, मोठे धष्टपुष्ट उंच बोलके विशाल, पातले बागेत श्रोते हो. न्याय व्याकरण वेदांत शास्त्र प्रवीण, विद्यामद युक्त करीती भाषण. वादविवादासी समर्थ असेल कोण, त्याने यावे समोर आमच्या. स्वामी रायांपासून दूर बसले होते बळवंत आणि विश्वंभर. त्यासी हे गोसावी गर्वोक्तीने त्रिवार पुसती अधिकार समर्थांचा. हे स्वामी कोठले आहेत कोण, केव्हा केले संन्यास ग्रहण. येथे राहण्याचे काय कारण, मठ संप्रदाय कोणता. आम्हासे सांगावे इत्यंभूत, असे बोलती गोसावी अति क्रोधयुक्त. हे ऐकोनी सेवेकरी भीत भीत, आम्ही जाणत नाही म्हणती. माहुर गडचे राहणार हे गोसावी राक्षसवत भयंकर. अमर्याद तीक्ष्ण वचने निष्ठुर, ताडिती हस्तेही लोकांसी. अहंकार दाटला सर्वांगी, जयपत्र मागती सर्वा लागी. म्हणती आम्हीच मोठे योगी, तुम्ही सकल मूर्ख आहा. हे स्वामी हंस किंवा परमहंस, दंडग्रहण नाही काय प्राप्त. दंडग्रहण नाही काय यास, हे तत्काल सांगावे आम्हास. ना तरी वादास उभे राहावे. मग श्रीपाद भट्ट सांगे गोसाव्याला, आपण सर्व संग परित्याग केला. संन्यास घेऊन त्रासविता लोकाला, चला समर्थांसमोर. जे पाहिजे ते प्रशस्त उत्तर, मिळेल समाधानकारक सत्वर. मग ते संन्यासी महापंडित क्रूर गेले समोर समर्थांच्या. महापुरुषांशी त्यांनी वंदन केले नाही माजले साभिमाने करून. परंतु दत्तात्रेय मूर्तीस व लोकून पावले मौन तत्काळ. ऐसे असूनी पूर्व सुकृते भाग्य, उदयासी पावले अव्यंग. परमपुरुषांचा दर्शन प्रसंग, घडूनी साधले स्वहित जया. अति पातकी किंवा अति पुण्यवान तरती, ऐसे बोलती बहुजन. असो हा प्रसंग पाहाव्या लागून पुष्कळ लोक बैसले. संन्यासी तटस्थ उभे ठेले अभंग, शरीर भानरहित ते गुंग. तई अकस्मात पळमात्र श्रीरंग, करुणा कटाक्षे देखती. भरली प्राप्ती काल इष्ट घटिका, उतरला दुर्भविमान लटिका. गुरु कृपाजने नेत्र रोग टीका, जडोनी गर्व निमाला. मूर्ख असोत अथवा पंडित, गुरु प्रज्ञा प्रसादे त्वरित. आत्मतत्व जाणूनी होती विरक्त, भवसागरापासूनी. ते तिन्ही पंडित पिटूनी पक्षस्थळ, उदती आम्ही केवळ दुष्ट चांडाळ. जळो जळो पंडितपणा विद्याबळ, बंधनकारक सर्वदा. पंडित गोसावी रडती घळघळा, भये कापती चळचळा. सविनय वदती काळाच्याही काळा, जगत कृपाळा योगीश्वरा. वारंवार घालिती लोटांगण, घेऊनी समर्थांच्या पायीची वाहन. स्वहस्ते स्वदेहासी करीती ताडण, म्हणती शहाणपण जळो सगळे. आम्ही मधोन्मत्त दुष्ट राक्षस, आजपर्यंत जनासी दिधला त्रास. आपण साक्षात परमात्मा जगन्निवास, विनास्वार्थ उपहास केला. ऐसा प्रकारे पश्चातापयुक्त पंडित संन्यासी झाले विरक्त. तिघेही देहाभिमान त्यक्त, गुरुपदी आसक्त झाले. सद्गुरु मूर्तीचे सर्वदा ध्यान, करीती गुरुचरणाचे पूजन. श्री गुरुस्वामींचे उच्चिष्ट प्रसाद भोजन, निसंशय अष्टदिन केले त्यांनी. तयाचा पूर्ण हेतू जाणून, दत्तात्रेय स्वामी पूर्ण ब्रह्म सनातन. शेषशाही भगवंत कृपा करून, देती दर्शन त्रिवर्गासी. दत्तात्रेय आज्ञा वंदुनी शिरी, त्रय संन्यासी गेले मातापुरी. ऐसे स्वामी समर्थ अनंत लीलाधारी, पूर्णावतारी तारिती जना. आळंदीचे नृसिंह सरस्वती, सत्पुरुष ऐसी असे त्यांची प्रख्याती. भक्ती ज्ञान वैराग्य युक्त ते यती, एकेकाळी प्रेम भरे. येऊनी प्रथम अक्कलकोटात, उतरले पटवर्धनाचे गणपती मंदिरात. दत्तात्रय योगीश्वरांपुढे लागले चित्त, केव्हा दर्शन होईल. नृसिंह सरस्वती निघाले दर्शनासी, इकडे दत्तगुरु आज्ञापिती सेवकासी. वाघ्राजीनं घातले बसावयासी, संन्यासाशी योग्य ते. अंतसाक्षी योगीराज केवल, प्रसन्न वदन शोभे सर्व काळ. इतुक्यात संन्यासी पातले जवळ, श्री गुरुस्वामी समर्थांच्या. यतीने नम्रत्वे केले वंदन, तदनंतर संज्ञापूर्वक सन्मान. वाघ्रासनी स्थित व्हावे म्हणून स्वामीराये तयासी सुचविले. मनोहर तेजस्वी सुंदर दत्तमूर्ती पाहुणी संतोषित झाले नृसिंह सरस्वती. तो अकस्मात दत्तात्रय वदती, रंडा सोडावी हे बरे. हे परिशून्य आळंदीचे संन्यासी, उत्तर देती सत्य सविनयसी. तेची
त्याची काम चालले आहे अहर्निशी नारायणा हो भगवंता. यतीच्या मानसिक काही खुणा पटल्या वास्तविक रीती जाणा. मग दृश्य यतींच्या मना परमानंद वाटला असे. हे अवतारिक पुरुष खचित आहेत शिव दत्तात्रयी अवधूत. यतीच्या मनाचे समाधान यथोचित यथास्थित झाले. दत्त मुनीश्वरे स्वकंठीची माळा घातली नृसिंह यतींच्या गळा. तो अद्भुत परमानंद सोहळा जय जयकारे गाजला. लागली ब्रह्मात्म स्वरूप सहज समाधी योगी जनासी आवडेची निरवधी. त्या काली लोकही सहस्रावधी आनंदी निमग्न झाले. प्रत्यक्ष दत्तात्रय ईश्वर जाणून त्या दत्तात्रय स्वामींचे नित्य दर्शन करीत प्रज्ञापुरी राहिले स्वल्पदिन स्वामी नृसिंह सरस्वती. घेऊनी दत्तात्रय स्वामींचा निरोप पुण्याहून आळंदीस गेले सुखरूप. तदनंतर त्यांचा लौकिक निर्लेप वृद्धिंगत झाला. या नृसिंह यतीचे सुंदर स्थान आळंदीस आहे शोभायमान. हे संन्यासी परमार्थिक विद्वान प्रेमे भजनही करीत होते. दत्तावतार कृत्य संपल्यावर हे नृसिंह सरस्वती यतीवर आळंदी क्षेत्रात निरंतर समाधीस्थ झाले. एक ऋग्वेदी सात्विक द्विजवर यशवंतराव महादेव भोसेकर अहमदनगर जिल्ह्यात होते नोकर. पारनेरादी ग्रामीते. त्या यशवंतरावास एके दिवशी स्वप्नात येऊनी एक महत् संन्यासी शाळीग्राम शिला नित्यपूजनासी देती प्रसादिक कृपेने. या योगे परमार्थ आणि प्रपंच कडेल तुम्हासी फल सिद्ध उंच कीर्ती गाजेल जगतात साच साधू पुरुष म्हणून. देऊनी आशीर्वाद प्रसाद अंतधान पावले यती सचितानंद. जागृत होनी म्हणती हा स्वप्न भासकी विनोद यतीद्र गोविंद भेटले ते. शय्यासनी देखील अकस्मात शालिग्राम सुंदर मूर्तिमंत. अत्यानंदे यशवंतराव नाचत आलिंगित शालिग्राम शिलेशी. पुढे श्री स्वामी राजकृपे सत्वर दिवसेंदिवस वाढला अधिकार. मानसी चिंतिती भोसेकर ते दिगंबर यती भेटतील की. श्री शाळीग्रामाचे नित्यपूजन करीती यथासांग षोडशोपचारे करून अतिथ अभ्यांगतासी देती भोजन सत्कार करून यथाशक्ती. यशवंतरावासी स्वप्न झाले रात्री की सोलापुरासमीप अक्कलकोटापुरती तेथे वसतो सख्या झडकरी यावे प्रज्ञापुरी यशवंता. जागृत होनी भोसेकर उन्नती घडला ईश्वरी चमत्कार. मग अक्कलकोटासी पातले शीघ्र पुसती यतीश्वर कोठे ते. ऐकुनी बुधवार पेठेत तेथे भोसेकर भक्त यशवंत. तेव्हा प्रियकर चोळापाचे गृहात होते स्थित योगीराज स्वामी. स्वप्नी देखिले जे तेची प्रत्यक्ष अंतसाक्षी विराजती विश्वाध्यक्ष. घातला साष्टांग नमस्कार सलक्ष तो शिला कोठेरे यती पुससी. तदा यशवंतरावाने दाविला शाळीग्राम स्वप्नी लाधला प्रसाद जो प्रथम. वधे आपण प्रत्यक्ष पुरुषोत्तम आहा विश्राम धाम सर्वातरी. मग पूजन ब्राह्मण समाराधन यशवंतरावे केले शुद्ध भावे करून. वारंवार लोटांगणे घालून आज्ञा निरोप मागत असे. मग वर प्रदान देती दत्तावधूत तुम्ही मुळचेच आहा संत. सर्वांसी प्रिय जैसा ऋतू वसंत तैसे साधू पसंत व्हाल जगी. मग बंधुनी गेले भोसेकर पुढती झाले मामलतदार. साधुत्वाचा लौकिक वाढला थोर स्वामी समर्थ प्रसादे. तदनंतर यशवंतराव महादेव देव मामलदार पदवी पावले सदैव. सहस्रावधी जन ज्यांच्या अपूर्व दर्शनार्थ जाती भक्तीने. नासिकातील सटाणे ग्रामी यशवंतराव मामलतदार जे निष्कामी. परोपकार तत्पर निर्मळ अंतर्यामी. प्रेमळ रसाळ वाणी ज्यांची. दया क्षमा सत्यत्व असे ज्यांच्या अंगी. सर्वभूती नम्र असूनी धैर्य दक्ष प्रसंगी. निरभिमानी विनटले निजरंगी. वेदोक्त मार्गी सर्वदा. इहपर साधुनी अखंड सत्कीर्ती. नासिक क्षेत्री गोदा तटी वसती. ते पुण्यवान यशवंतराव निज धामाप्रती गेले विदेह कैवल्या पातले. त्या श्री गोदातेरी प्रसिद्ध त्र्यंबक पुण्यक्षेत्र आहे नासिक. त्या नासिकात बाबा घोलप नामक यजुर्वेद ब्राह्मण वसती ते. ज्योतिष आणि वेदांत शास्त्रात बाबा घोलप होते पारंगत. त्याही वरी जे सन्मार्ग विहित संप्रवर्तक द्विजोत्तम हो. त्यांना एकदा गोदेच्या घाटावरी भेटले यतिवेशे दत्तगिरी नारी. तेव्हा बाबा नमुनी चरणधरी म्हणे अवतारिक दिसता हो.
जाणूनी गोलपाचा हदगत आशय सर्व साक्षी सर्वज्ञ स्वामी दत्तात्रेय आशीर्वाद देती आनंद निरतिशय संन्यास घेता उपजेल आयसे बोधुनी पावले अंतर्धान सदा समीप होते द्विज विद्वान म्हणती साक्षात्कार घडला नारायण भेटूनी कल्याण केले की पुढे चतुर्थाश्रम संन्यास धारण केला तो तात्काळ आत्मसाक्षात्कार प्रकाशला बाबांशी प्रत्यक्षानुभव लादला योगीश्वरांच्या दर्शने ब्रह्मनिष्ठ वामन असता नासिकास एका किमयागारे केला यती उपहास तेणे सुवर्णाचा कोळसा झाला खास दत्तात्रेय स्वामींच्या निंदेने हा प्रसंग गोलपाने समक्ष पाहिला सोन्याचे गोळ्याचा कोळसा झाला व किमयागार धीपुरी जाऊन उधरला तो भागवणीला अन्य अध्यायी ऐसे श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अर्थक देवाधिकाला भवानवी तारक सर्वत्राला इति त्रिविशती तो मोध्याय समाप्ता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।